विविध आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेल्या माझ्या 72 मतदार बंधू आणि भगिनींनो, अंबाजोगाईचं बंधुत्व, एकाग्रता, अखंडता आणि बंधुभाव आपल्याला जर खऱ्या अर्थाने टिकवायचा असेल, अंबाजोगाई फार सुंदर शहर आहे. मराठवाड्यातलं सगळ्यात सुंदर शहर आणि अतिशय चांगलं प्रामाणिक शहर असेल तर त्याला लोक अंबाजोगाई म्हणून ओळखतात. हे आपलं कल्चर आहे, आपला स्वभाव चांगला, आपलं वागणं चांगलं. या ठिकाणी या शहराला कवाई गालबोट लागणार नाही, याच्यासाठी ही महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे. कोणच समोरचे उमेदवार, ज्या उमेदवाराने ज्या उमेदवाराचा एकही सूचक मुस्लिमचा नाही, एकही सूचक मागासवर्गाचा नाही, तो आमच्या शहराचा नगराध्यक्ष होणार का? होऊ शकत नाही साहेब. या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं जर कोणतं नेतृत्व असेल तर त्याचं नाव राजकिशोर पापा मोदी आहे. आपण सर्व धर्म समभाव मानणारी माणसं आहेत. आपल्याला उद्याच्या काळात राज्य करायचंय. राज्य करत असताना सगळ्या माझ्या माता माऊली असतील, माझा प्रत्येक सर्वसामान्य माणूस असतात, प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझं शहर आहे, माझी नगरपालिका आहे, माझी निवडणूक आहे किंवा माझी माणसं आहेत, माझ्या शहरामध्ये माझा विकास झाला पाहिजे. 2 वर्षांना पाहतो साहेब, या ठिकाणी नालीचं काम सुरू आहे. नाल्याचं कशासाठी नाल्या बांधतात? नाली कशासाठी बांधायची असते की आपल्या घरातलं पाणी नालीत गेलं पाहिजे आणि ते नदीला गेलं पाहिजे. या ठिकाणी नाली ह्याच्यासाठी बांधकाम आहे सुरू आहे की घरात नालीतलं पाणी घरात गेलं पाहिजे आणि लोकांचे लहान मोठे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने केलेलं आहे. असे माणसं तुम्हाला सांभाळून चालणार नाही. असे माणसं खड्यासारखे इथून तुम्हाला बाजूला ठेवावं लागतील. तुम्हाला मुद्दाम सांगतो, मुद्दाम एक गोष्ट सांगतो. एक एसटी मध्ये त्याचा प्रवास करणारा एक प्रवासी होता. 2 प्रवासी एका सीटवर बसलेत आणि चलत चलत दोघांचं जोरात भांडण झालं. एक जण म्हणते खिडकी खाली कर, एक जण म्हणला खिडकी वर कर. मग कंडक्टरला वाटलं कुणीच भांडण सोडून कंडक्टर मागून पुढे गेला. आणि ते म्हणले कशामुळे भांडण? साहेब म्हणले ही सांग म्हणले काच खाली कर, मला थंडी वाजायली. दुसरं काय मला काच वरी कर, मला गरमायलंय. आणि ह्याच्यासाठी भांडण सुरू आहे. तिथं मग कंडक्टर मला इथे एक शहाणा माणूस नाही का गाठासर सारखा किंवा एक भांडण इथलं इथं मिटलं असतं. साहेब दुसरा तिथं एक माणूस बाजूचा शेजारी गाठासर म्हणले की ज्या खिडकीला काचच नाही ती खाली केली काय आणि वरी केली काय? कशासाठी भांडण आहे? इथं कुणाचंही काही भांडण नाही. या ठिकाणी भांडण विकासाचं भांडण आहे. आणि खऱ्या अर्थानं जर अंबाजोगाईमध्ये विकास आणायचा असेल तर त्याचं खंबीर नेतृत्व या ठिकाणी राजकिशोर पापा मोदी, बबन भैया लोमटे यांचे सर्व सहकारी, असंख्य सहकारी आहेत. अतिशय चांगलं प्रभावीपणानं काम करणारी ही नगरपालिका आम्हाला बघायची आहे. आणि पैसे देणाराच माणूस आदरणीय या ठिकाणी अजितदादा पवार साहेब आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आहेत. आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना त्यांचाच मुलगा अजितदादा पवार आहेत. ही शक्य बापाचं लेकाचं भांडण किती दिवस असतं? ही भांडण बाहेरच्यासाठी असावं, पण विकासासाठी या शहरामध्ये भांडण केलं जाणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण एकत्र येऊन अंबाजोगाई अतिशय गतिमान विकासाचा सांस्कृतिक चेहरा जपला पाहिजे. आमचा चेहरा सुंदर आहे. तुम्ही बाजूचे चेहरे बघा आणि अंबाजोगाईचा चेहरा बघा. इथं कुठलाही कुणावर अन्याय केला जात नाही, कुणाला अनावश्यक हाणामारी केली जात नाही, कुणाला उद्ध्वस्त केला जात नाही. आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारं हे शहर, ही कायम या शहराची परंपरा कायम असावी. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला आपण जे 26ला जे चिन्ह मिळाल ते आज राजकिशोर पापा मोदी आणि आमचे 31 नगरसेवक अतिशय प्रचंड मतानं या ठिकाणी या शहरात निवडून येणारच. अशी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे. आणि त्या माध्यमातून येणाऱ्या 3 तारखेला गुलाल हा आपला महाविकास आघाडीचा, लोकविकास आघाडीचाच असेल. एवढंच यापासून बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मुजम्मिल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. अंबाजोगाई नगर परिषद इलेक्शन के इस मौके पर यहाँ पर जमा हुए तमाम स्टेज पर बैठे हुए जी असद शख्सियात, मैं आपके सामने सिर्फ 2 बातें कहने के लिए खड़ा हुआ हूं। बीजेपी के उम्मीदवार
ये प्रचार कर रहे हैं, ये कहते हैं कि मैं पहली बार और आखिरी बार इस इलेक्शन में खड़ा हुआ हूं। तो मेरा उनसे यही सवाल है कि 30 साल से आपके घर में मिनिस्ट्री थी, आमदारगी थी, तो उसका कारोबार कौन चला रहा था? नगर परिषद और अंबाजोगाई शहर के विकास को करने के लिए आपको किसने रोका था? 30 साल से आप सत्ता में रहे हैं, कभी आपने अंबाजोगाई जिले का मुद्दा उठाया? कभी आपने भुट्टेनाथ के बारे में कहा? तो फिर आप ये क्यों कहते हैं कि आप जो है तो पहली बार यहां इलेक्शन में खड़े हुए हैं? आपको ये बात आपके सामने रखनी है कि आदरणीय राजकिशोर पापा मोदी ऐसी शख्सियत जिनके लिए मैं एक शेर कहूंगा कि उरूजे आदमे खाकी से अंजुम सहमे जाते हैं, उरूजे आदमे खाकी से अंजुम सहमे जाते हैं कि ये टूटा हुआ तारा कहीं माहे कामिल न बन जाए। मेरी आप लोगों से दरख्वास्त है त्यामुळे लवकर कि आपने देखा है कि शिवाजी चौक से लेकर दवाखाने की जानिब जो 80 फीट का रोड था, आपने सिर्फ बदला